कसे आहात मंडळी? तर चला आज आपण बनवणार आहोत चटपटीत मिरचीचं लोणचं. हे लोणचं खायला जेवढं टेस्टी आहे तसंच बनवायलाही खूप सोपं आहे. हे लोणचं आपण एकदा बनवल्यानंतर 2-3 दिवसांनी लगेच खायला सुरू करू शकतो. आता ह्यासाठी आपल्याला हिरव्यागार अशा मिरच्या हव्यात, त्याचे आपण देठं काढायच्यात. आता हिरवी मिरची जेवढी गडद तेवढीच तिखट असते, तर तुम्ही याच्यामध्ये कमी तिखट मिरची पण घेऊ शकता. आता आपण मिरची साफ केली आणि त्यानंतर आपण ह्याला छान असे त्याचे 2 भाग करायचे आहेत. मिरची आधीच मी चांगली धुवून सुकून त्याचे देठ काढून मग त्याचे 2 भाग केलेले. आता आपण एक गॅसवर पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये 2 चम्मच आपण धने घेतलेत आणि धन्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1.5 चमचा बडीशोप टाकत आहोत. बडीशोपने आपली जे लोणचं आहे त्याला खूप छान टेस्ट येते. आणि 1 चम्मच आपण जिरं टाकत आहोत आणि मेथी बी अर्धा चम्मच टाकत आहोत. मेथी बी जास्त न टाकत आहे, नाहीतर कडू लागेल. आणि याच्यामध्ये आपण पिवळी मोहरी 1.5 चमचा टाकत आहोत. आता ही जी पिवळी मोहरी ही नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकली तरी चालेल. आणि काळं जिरं म्हणजेच त्याला कलोंजी बोलतात ते आपण 1 चम्मच टाकलेलं आहे. आता याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचंय आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक नाही, असं खरबड असं फिरवून घ्यायचं. बघा, एकदा दोनदा फिरवलं की छान असं खरबड पेस्ट तयार झालेली आहे. आता एक गॅसवर आपण पॅन ठेवून एक मोठी वाटी मोहरीचं तेल गरम करून घ्यायचंय, एकदम धूर होईल एवढं. आणि नंतर थोडं थंड झालं की याच्यामध्ये आपण 1 चम्मच हळद आणि पाऊण चमचा हिंग टाकलेला आहे, म्हणजे 1 टीस्पून टाकलेला आहे. आणि लाल मिरची 1 चम्मच टाकलेली आहे. तर हे काश्मीरी लाल तिखट आहे, कलरसाठी, जास्त तिखट नाहीये. आणि जो आपण मसाला बनवला होता तो लोणच्याचा मसाला आपण याच्यात टाकत आहोत. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नंतर याच्यामध्ये 2 चम्मच आपण आमचूर पावडर आणि 1 चम्मच मीठ टाकणार आहोत. मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही आधी 1 चम्मचच टाका आणि नंतर पुन्हा टेस्ट करून त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. कमी झालं तर जास्त टाकू शकता. नंतर आपण हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिरचीवर टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. तर माझ्या वाटीमध्ये व्यवस्थित मिक्स नाही झाला म्हणून मी पुन्हा पॅनमध्ये टाकलं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, व्यवस्थित हर मिरचीला मसाला लागलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे विनेगर टाकूया. तर विनेगर टाकल्यामुळे काय आपले जे लोणचं आहे ते खराब होणार नाही व्यवस्थित आणि टेस्ट पण छान अशी आंबट अशी लागेल. तर आपलं आंबट आणि तिखट लोणचं तयार आहे, चटपटीत लोणचं तयार आहे. तर हे लोणचं एकदा बनवल्यानंतर आपण महिनाभर छान असं रूम टेम्परेचरवर वापरू शकतो. आणि बघा, दिसायला किती छान दिसतंय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.